छान उकळी आली आणि बघा जे वडे आपण गोळे केले होते बघा सगळे वरती आलेले आहे. हे बघा. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनलचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी. तर आज मी रेसिपी करणार आहे. मम्मीला थोडासा एक दिवस आराम देऊ. तर मी म्हटलं चला आज काय बनावं. माझंही डोकं काय असं म्हणजे पटकन काम नव्हतं करत. तर मग मी एकदम फटकन मला लक्षात आलं, म्हटलं चला कढी गोळे करूया आपण. तर हा विदर्भामध्ये हा पदार्थ होत असतो. ही रेसिपी आवर्जून सगळे करत असतात तिथे. तर हा जळगावला पण होतो. तर माझ्या नणंदबाई पण त्यांच्या घरी ही रेसिपी सतत चालू असते. म्हणजे त्या साईडला करतात, खानदेशकडे जेवढेही लोक आहेत ते करतात. आणि आता आपल्या ह्या साईडला पण खूप बरेचसे लोक करतात. तर मीही करते, तुम्ही करता तेही सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये. तर आता मी थोडीफार तयारी केलेली आहे. लाईट कधीची गेली होती, मी खूप कधीची वाट बघते. तर मी डाळ वगैरे भिजत टाकली, तुम्हाला दाखवते ती आणि काय काय तयारी केली तेही दाखवते. चला. तर आपल्याला सगळ्यात पहिले बघा ही जी डाळ आहे मी हरभऱ्याची घेतलेली आहे आणि तुरीची घेतलेली आहे. तर ही मी सकाळी भिजत टाकली होती, म्हणजे किमान आपल्याला 4 तास तरी ही भिजवायची आहे. तर बघा ही डाळ मी भिजत टाकली होती. तर बघा छान अशी झालेली आहे. हे बघा डाळ आपली भिजून झालेली आहे. ही मी ह्याच वाटीने एकदम माप असं अर्धा घेतलं होतं. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घेऊ शकतात. तर ही डाळ मी आता काढली, पाणी काढून घेतलं, त्यातलं वाटीत टाकलं. तर दळण्यासाठी आपल्याला मिरच्या, लसूण, थोडा अद्रकचा तुकडा आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर हे घेतलेलं आहे. आणि जे आपल्याला फोडणीसाठी लागेल हिंग वगैरे ते पुढे मी दाखवेलच. हे आपल्या कढीसाठी ताक आहे. तर आता मी दळून घ्यायचं तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिले आपल्याला ही डाळ टाकायची यात. एवढीच घेतली आहे कारण की आम्ही 3 जण आहोत, साई, मी आणि हे. यामध्ये लसूण तुम्हाला दिसते ना, लसूणच्या पाकळ्या किमान मी 6 टाकलेले आहे. कढीपत्ता त्याचे पानं 4-5, अद्रकचा तुकडा यात पण थोडासा आणि मिरच्या. या लोंगी मिरच्या आहे. नॉर्मल तिखट आहे, थोड्या फिके आहे म्हणून मी तुकडे करून घेतले. आणि थोडीशी कोथिंबीर. परत आपल्याला लागेलच कोथिंबीर. तर ही कोथिंबीर आता हे दळून घ्यायचे तुम्हाला. आपल्याला यात थोडंही पाणी टाकायचं नाही. तर मी दळायला घेतलेला आहे, अजून दळल्या गेलं नाही. तर सुंदर असं दळल्या गेलेलं आहे आपलं. छान मी दळून घेतलेलं आहे, बऱ्यापैकी भरपूर झालेलं आहे. आता मी हे एका वाटीत काढून घेते बाउलमध्ये. असं आपलं दळून झालेलं आहे. तर यात काय काय टाकायचं मी ते दाखवते. हळद मी माझ्या अंदाजानुसार घेते, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या. थोडी जिरी पूड, थोडीशी आणि चव चांगली येते. थोडीशी आपली धनी पूड, थोडीशी, त्यानंतर मीठ. तर मी आता कढी बनवणार आहे. लाईट नव्हती तोपर्यंत मी बरेच भात जो आहे आपला भात करून घेतला, चपात्या करून घेतल्या. तुम्ही हे आपलं ज्वारीची भाकर असते बाजरीची, त्याच्याबरोबरही खायला खूप सुंदर लागते कढी गोळे. तर आता मी तेल टाकते आहे. छान गरम झालेलं आहे. तेल जास्त नाही टाकायचं. तर त्याच्यासाठी मी हे मेथीचे दाणे आहेत ते घेतलेले आहे. थोडा ठेसा करून घेतलेला आहे खलबत्त्यात. हा ठेसा करून घेतलेला आहे. हिरवी मिरची, थोडा अद्रकचा तुकडा आणि लसूण. तुम्हाला माहिती कढीपत्ता म्हणजे त्याच्याशिवाय कढीच होऊ शकत नाही. तर कढीपत्ता,
थोडे मेथी दाणे टाकले का थोडी खूप छान सुगंध येतो. हळद टाकली थोडी, अशा हळद. हलवून घेते. छान भाजले गेलं आहे. आता जे आहे आपलं मी ते टाकते. मस्त सुगंध येतोय. तुम्हाला हवं असेल तर थोडं पाणी टाकू शकता. नंतर आपल्याला कढीला तडकाही द्यायचा आहे खूप सुंदर असा. जेव्हा आपण आणि उकळी आल्याशिवाय आपल्याला त्यात गोळे टाकायचे नाही, जे आपण डाळीचं दळून ठेवले ते. तर मीठ टाकते मी. कोणी कोणी कढीमध्ये साखर टाकतं किंवा गोळ टाकतं, तर मी टाकते नॉर्मल थोडीशी साखर थोडी टाकली. तर आपल्याला छान उकळी येऊ देऊ आपण. आणि एकदम झटपट होणारी आहे. फक्त एवढंच आहे, आपल्याला डाळ आधी भिजवून टाकायला लागते, बस एवढंच आहे. तर खूप सुंदर अशी रेसिपी ही. आपल्या डाळ आधी भिजवून टाकावं लागते फक्त, बस एवढंच. सुंदर असा वास येतो आहे. खूप छान असा मस्त सुगंध दरवळला आहे आपल्या घरात. तर आता मी जे वडे जे आपले हे करून घेतले आहे गोळे, तर ते आता मी टाकते यात. हलके हाताने टाकते. कोणी हाताने टाकतं, कोणी चमचने टाकतं. तर मी चमचने टाकते. हे बघा, जेव्हा कढीला उकळी येईल तेव्हाच टाकायची आपल्याला, नाहीतर आपण आधीच टाकून दिले तर ते पूर्ण तुटून जातात, एकदम म्हणजे पसरून जातात ते. तर मग उकळी आल्यावर टाकायची, जेणेकरून ते छान शिजतील. सुंदर अशी मस्त असा सुगंध तर सिरियसली खूप येतोय छान. याने घट्ट पण आपली जी आहे कढी होईल, कारण आपण बेसन पीठ टाकलेलं आहे, डाळीचा प्रकार आहे, त्याने कढी आपली घट्ट होईल. आता त्याला हलवायचं नाही. माझे हे गोळे टाकून झालेले आहे. तर त्याला छान होऊ देते आणि आपोआप ते वरती येतील, मग तुम्हाला दाखवते. छान उकळी आली आणि बघा जे वडे आपण गोळे केले ते बघा सगळे वरती आलेले आहे. हे बघा, तुम्हाला मी एक दाखवते. अल्ला असं आहे. आहा, तर आपल्याला तडकाही द्यायचा आहे. आता मी याच्यावर झाकण ठेवते, कारण की मध्ये कच्चे नको राहिला, म्हणून व्यवस्थित झाकण ठेवून थोडंसं म्हणजे जरा शिजून जातील ते, मध्ये कच्चे राहायला नको. तर सगळे वरती आलेले, वाफ येते. बघा छान उकळी आलेली आहे. जे आपले गोळे होते तेही वर आलेले आहे. तुम्ही बघा. तर हे बघा, मी माझ्याकडे ती छोटीशी आपली जी फोडणीची कढई असते ती नाहीये, ती मी लवकरच घेणार आहे. तर आता मस्तपैकी जिरं टाकले, हे मोहरी टाकलेलं आहे, जिरं आणि जे आपल्या लाल मिरची आहे त्या टाकलेल्या आहे. आणि आपण थोडीशी लाल मिरची टाकायची आहे, ती माझी तिखट नाही, काश्मीरी मिरची, थोडा कलर येण्यासाठी. आणि आपला कढीपत्ता. आहा, तर आता आपल्याला याचा तडका द्यायचा आहे. बघा, हा मस्त सुगंध येतोय. हे बघा, मी लाल मिरची कमी टाकली, कारण की ऑलरेडी कढीमध्ये मिरच्या टाकलेल्या आहे. आपण जे वडे केले त्याही मिरची वाटून टाकलेली आहे, म्हणून मी लाल मिरची जी आहे काश्मीरी ती कमी टाकली. उगाच तिखट नको व्हायला, साई पण खाणार नाही. तर आता छान आपली अशी वड्यांची रेसिपी तयार आहे. याच्यावर कोथिंबीर टाकते मी. तर हे बघा, सुंदर अशी आपली कढी वडे तयार झालेले आहे.
चपाती घेतली आहे, भात घेतलेला आहे छानसा आणि आता ही डिश आपली रेडी आहे. हे बघा, तुम्ही बघा सुंदर अशा. तुमच्या तोंडाला पाणी आलं की नाही मला नक्की सांगा. खायला अप्रतिम लागणार आहे. आता मी टेस्ट घेऊन दाखवते. सुंदर अशी भन्नाट आपली कढी वडे झालेले आहेत तयार. माझ्या तोंडाला पाणी आलंय. मी तुम्हाला खाऊ दाखवते. मी एकटीच आहे, टेस्ट घ्यायला कोणी नाही पण आहे. तर आता इथे बसते. तर मी चम्मच पण घेतलेला आहे आणि थोडीशी चव घेते जरा. आहा, खूप भूक लागली. अप्रतिम. तुम्हाला माझी मी कढीची मीच तारीफ करते, म्हणजे कढी वड्याची. हे पण आलेले साई कॉलेजला गेलेला आहे. तर हे बघा, जो वडा आहे खूप सुंदर लागते. तिखट वगैरे काही झालं नाही. तर हा वडा शब्द सांगू शकत नाही. आहा, या वडा मस्त झाली. आज मी एकटीच आहे. मी रेसिपी पण करायला एकटी, शूट करायला पण एकटीच होती. कारण की हे पण नाहीये, हे कामावर गेलेले आहे. साई कॉलेजला गेला आहे. मग मी आराम करते. म्हटलं चला एक दिवस, तुम्हाला मी सांगितलंच मम्मीला एक दिवस आराम देऊया आपण. आणि छान सुंदर असा मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. छोटीशी अशी सुंदर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अतिशय घरात सगळ्यांना खूप आवडेल. ही अतिशय सुंदर आहे ही करायला आणि साधी सोपी आहे. असं काही नाही का खूप अवघड आहे का खूप आपल्या घरात जे अवेलेबल आहे सामान त्यात होऊ शकतं. आणि कोणी कोणी दह्याची कढी करत असतं, तर मी ताकाची करत असते. कधी कधी दह्याची करते, पण मी ताकाची करत असते. तर आता पुढे आपले नवरात्र येत आहे. छान उत्सव 9 दिवस असतो. गरबा असो, दांडी असो, सगळे खेळत असतात. आणि खूप दिवस हे 9 दिवस इतके छान छान मस्त की आपण रोज संध्याकाळ झाली का रेडी व्हायचं, नवरात्र दांडिया वगैरे खेळायला जायचं, गरबा खेळायला जायचं. आणि छान छान आपल्या ज्याही कलर आहे, सगळ्यात पहिले वाटतं सफेद आहे आपला जो कलर आहे, पांढरा, लाल आहे, असे कलर आहे. तशा मलाही माझं काही डोक्यात आहे आपण छानसं असं रोज साड्या वेअर करू. मी साड्या नेसत असते, म्हणजे 9 दिवस साड्या नेसते मी. तर म्हटलं छानशा असं काहीतरी थोडीफार तयारी करूया म्हटलं. आणि माझी मैत्रीण तुम्ही बघितलं, तिचा छान असा बर्थडे झाला. तर आम्ही दोघी जणी, तिचे 9 दिवस उपास असतात. तर 9 दिवस आम्ही कालिकेला जात असतो, सांडवच्या देवीला जात असतो. तुळजा देवीचं एक मंदिर आहे इथे पंचवटीत, तिथे जातो. जेवढेही देवीचे मंदिर आहे, जेवढं शक्य होईल आम्ही 9 दिवस जात असतो, सकाळी 5लाच उठून. तर तेही तुम्हाला मी दाखवेन. कधी कधी 5चे 6 होतात. तर असं आहे. माझे तर 9 दिवसाचे नसतात, पण बसता उठता असतात माझे, सासूबाईंचे असतात. तर आईंकडे मला तर जावंच लागतं. घट वगैरे आम्ही बसवतोच, 9 दिवसाचे आमचे घट असतात. तर माझ्याकडे नसतात. तुम्हाला माहिती, देव माझ्याकडे नाहीये. टाक वगैरे सगळे आईंकडे आहे, पण मी जात असते. तर असं आहे. सुंदर अशी रेसिपी आपली, सुंदर अशी छोटीशी रेसिपी. कशी वाटली तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.